हो नमस्कार. चिंतन कार्यक्रमात ऐकूया गोकुळाष्टमीच्या निमित्तानं श्रीराम पुरोहित यांचे विचार. नमस्कार श्रोते हो. आज गोकुळाष्टमी म्हणजेच भगवान श्रीकृष्णांचा जन्मदिन. आजचा दिवस हा आपल्या संस्कृतीतला एक अत्यंत महत्त्वाचा दिवस. जीवनातली सर्व निराशा आणि मनाला आलेली मरगळ घालवणारा हा पवित्र दिवस. भगवान श्रीकृष्णांच्या जन्मकथेचा अर्थ हा कमालीचा व्यापक आहे. तो समजला की आध्यात्मिक आणि सांस्कृतिक तसंच सामाजिक क्षेत्रातल्या वाटचालीला खरा अर्थ प्राप्त होत असतो. श्रीकृष्णांचा जन्म हा कारागृहात असलेल्या वसुदेव आणि देवकी या मातापित्यांच्या पोटी कारागृहातच झाला. मात्र अगदी सहजपणे आपल्या वडिलांसह ते कारागृहातून बाहेर निघाले असा कथाभाग सर्वज्ञात आहे. आपल्यासारख्या सर्वसामान्य जीवांना अनेक प्रकारच्या बंधनांमध्येच आयुष्य व्यतीत करावं लागत असतं. मात्र श्रद्धायुक्त अंतःकरणानं प्रयत्न केल्यास अशा बंधनांमधून मुक्त होणं हे मुळीच अशक्यप्राय नाही असा संदेश भगवंतांनी आपल्याला दिलाय. या कथेत माता देवकी ही शरीराचं प्रतीक असून वसुदेव हे प्राणशक्तीचं प्रतीक आहे. जेव्हा शरीराला जीवन प्राप्त होतं, प्राणशक्ती प्राप्त होते, तेव्हा आनंद म्हणजे श्रीकृष्णांचा जन्म होतो. कंसानं देवकी आणि वसुदेव यांना कारागृहात ठेवलं होतं. जेव्हा अहंकार वाढतो तेव्हा आपलं शरीर हे एक प्रकारचं कारागृहच ठरतं. या अहंकाररूपी कारागृहातून सुटका झाली की मग आनंददायी श्रीकृष्णांचा जन्म होत असतो. श्रीकृष्णांचा जन्म गोकुळात आनंदानं साजरा झाला होता. त्यालाही एक विशिष्ट असा अर्थ आहे. गो म्हणजे इंद्रिय आणि कुल म्हणजे समूह किंवा समुदाय. याचाच अर्थ इंद्रियांचा समूह असलेल्या शरीररूपी गोकुळात कृष्णजन्म साजरा झाला पाहिजे. आपल्या इंद्रियांना स्वैरपणे इतरत्र धाव घेण्याची सवय असेल तर असं शरीर हे गोकुळ ठरणार नाही आणि तसं झालं तर आनंदरूपी श्रीकृष्ण अवतरणार नाहीत. त्यामुळे इंद्रियांवर ताबा मिळवता आला की कृष्णावतार होईलच हे निश्चित. आजच्या दिवशी अनेक जण जन्माष्टमीच्या व्रताचं पालन करतात. सप्तमीच्या दिवशी एकभुक्त राहून या व्रताचा प्रारंभ होत असतो. अष्टमीला पांढऱ्या तिळाचा कल्क अंगाला लावून स्नान करतात. या अष्टमीच्या दिवशी उपवास करण्यात येतो. अनेक ठिकाणी हा उत्सव साजरा करण्यासाठी लता पल्लवांनी ते स्थान सुशोभित करण्यात येतं. त्या ठिकाणी देवकीचं सूतिकागृहही स्थापन करण्यात येतं. मंचकावर देवकी आणि कृष्ण यांच्या मूर्तींची स्थापना करण्यात येते. त्याच ठिकाणी दुसऱ्या बाजूला यशोदा आणि तिची कन्या तसंच वसुदेव आणि नंदराज यांच्या मूर्तीही ठेवण्यात येतात. मध्यरात्री शुचिरभूत होऊन बाळकृष्णांच्या मूर्तीचं किंवा प्रतिमेचं सपरिवार पूजन करण्यात येतं. श्रीकृष्णांची आरती करण्यात येते. यावेळी गोकुळातल्या कृष्णजन्माच्या लीलांचं श्रवण केलं जातं. यावेळी पूजन करताना बाळकृष्णाला लोणी आणि साखर एकत्र करून त्याचा नैवेद्य दाखवला जातो. अनेक ठिकाणी गोकुळातल्या कृष्णजन्मांच्या लीलांचं श्रवण केल्यानंतर वैष्णव हे परस्परांवर दही, ताक इत्यादींचं सिंचन करतात. अष्टमीच्या दिवशी उपवास करण्यात येतो आणि भगवंतालाही फराळाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. नवमीच्या दिवशी पंचोपचार पूजा करून उत्तर पूजाही करण्यात येते. यानंतर महानैवेद्य समर्पित करण्यात येतो. कृष्णजन्माचा उत्सव हा समूह भावना वाढीला लावणारा, भक्तिरसाचा परिपोष करणारा तसंच आनंददायी देखील आहे. त्यामुळे परंपरेनं आपल्या देशात तो आस्थेनं साजरा केला जातोय. कृष्ण हे आपल्या सर्वांच्या अंतःकरणातलं, अंतरंगातलं सर्वात मोहक आणि आनंदमय असं तत्व आहे. जेव्हा आपल्या मनात कोणतीही बेचैनी, चिंता किंवा अस्वस्थता नसते तेव्हाच अशा शांत आणि अत्यंत प्रसन्न मनात कृष्णजन्म आपोआप होत असतो. कृष्णजन्म किंवा कृष्णजीवन हे योगमार्गातलं क्रमवार उपासना दर्शवणारं आहे असं अध्यात्मात मानलं जातं. कृष्णजन्म कथा ही योग साधकांसाठी उत्तम मार्गदर्शन आहे. कृष्णजन्माचा खरा अर्थ समजला तर आपल्या जीवनात आनंदरूपी श्रीकृष्ण प्रकट होतील हे निश्चित. अष्टमीच्या निमित्तानं श्रीराम पुरोहित यांचे विचार आत्ताच आपण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला.
पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.